नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीता मुखकमलमिललोचनं वामांकारूढ सीता मुखकमलमिललोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं दधतमुरुजटा मंडनं रामचंद्रम इति ध्यानम. ध्यानाच्या चरम अवस्थेला पोचतो आपण याच्यामध्ये. आणि संपूर्ण रामायणातली रामचरित्रातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट बुधकोशिक आम्हाला इथे सांगतो की वामांकारूढ सीता मुखकमलमिललोचनम. आम्हाला आरतीमधून माहिती असतं की वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. म्हणजे बाबा त्याच्या डाव्या हाताला उभी असते ती. पण आम्हाला कधी प्रश्न पडत नाही की त्या देवाची पूजा करताना आम्ही जेव्हा पती पत्नी बसतो तेव्हा आमची पत्नी उजव्या बाजूला बसते, बरोबर? देवाची तशी आमची उलटी, असं का? आम्हाला प्रश्न कधी पडत नाही. आम्हाला इथे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की इथे वामांकारूढ सीता, वाम अंक म्हणजे डायरेक्ट स्पष्टशा शब्दशा अर्थाने बघायचं झालं तर त्याच्या डाव्या मांडीवर बसलेली वेळ. पण तसा अर्थ बौद्धकौशिकाला सांगायचा नाही, तसं चित्र आपण बघत नाही सीतेचं. वामांकारूढ सीता मुखकमलमिललोचन. या दोघांची नजर एकमेकांमध्ये मिळालेली आहे. तो फक्त तिच्याकडे बघतोय, ती फक्त त्याच्याकडे बघते. आणि ती कशी आहे तर वामांकारूढ, म्हणजे ती त्याची वामांगी आहे. म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला उभी आहे का? लक्ष्मण उजव्या बाजूला उभा आहे, दक्षिणांगी लक्ष्मण. म्हणजे नक्की रहस्य काय? आपण रामरक्षाला सुरुवात केली तर मी सांगितलं की सीता म्हणजे काय तर तृप्ती. सीता म्हणजे तृप्ती आणि राम म्हणजे पुरुषार्थ. सीता म्हणजे श्रद्धा, सीता म्हणजे भक्ती. भक्ती आणि श्रद्धा म्हणजे तृप्ती. श्रद्धेशिवाय भक्तीशिवाय तृप्ती नाही. आणि हा जो पुरुषार्थ आहे, राम जो आहे तो पुरुषार्थ आहे. आणि हा रामाचा हा जो लक्ष्मण जो आहे तो लक्ष्मण म्हणजे धैर्य, म्हणजे स्थैर्य, म्हणजे सबुरी. अशा दक्षिणांगाने आणि वामांगाने जो बनतो तो राम आहे, लक्षात ठेवा. तृप्तिरूपी आणि स्थैर्यरूपी. तृप्तिरूपी सीता हे रामाचं अर्ध डावं अंग आहे. वामांगी म्हणजे केवळ डाव्या बाजूला उभी राहणारी नसून तर त्याचं अंगाचे जर आम्ही दोन भाग करायचं म्हटलं म्हणजे लाक्षणिक अर्थाने नाही तर त्याचा रामाचा अर्धा भाग डावा म्हणजे तृप्तिरूपी सीता, तर उजवा भाग अर्धा म्हणजे स्थैर्यरूप, सबुरीरूप, धैर्यरूप लक्ष्मण. आणि ह्या दोघांचा मिळून बनतो तो राम म्हणजे पुरुषार्थ. तृप्ती आणि स्थैर्य ह्यांच्याशिवाय पुरुषार्थ नाही, लक्षात ठेवा. श्रद्धा म्हणजे सीता आणि सबुरी म्हणजे धैर्य म्हणजे लक्ष्मण. ह्या दोघांचा मिळून जो बनतो, ह्या दोघांचा मिळून जो आहे भाव, तो भाव म्हणजे राम आहे. म्हणून तो पुरुषार्थ आहे. श्रद्धेशिवाय पुरुषार्थ होणं शक्य नाही आणि धैर्याशिवायही पुरुषार्थ होऊ शकत नाही. नुसतं धैर्य आहे तरी पुरुषार्थ नाही, तिथे श्रद्धा हवीच. आणि नुसती श्रद्धा असूनही पुरुषार्थ नाही, तिकडे सबुरी हवीच, म्हणजे धैर्य हवंच. साई चरित्रामध्ये आम्हाला हेमाडपंत सांगतात धैर्य तीच गे बाई सबुरी, की धैर्य म्हणजे सबुरी, तो धैर्य म्हणजे लक्ष्मण, तो दक्षिणांग आहे. तर वामांग ही जी सीता आहे ती तृप्ती आहे, भक्तिरूपिणी आहे, श्रद्धारूपिणी. आणि हा राम कसा आहे, हा पुरुषार्थ. तर तो वामांकारूढ सीता मुखकमलमिललोचनम. हा तिच्या मुखकमलाकडेच बघत बसलेला आहे की हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा तृप्तीकडेच बघतोय, भक्तीकडेच बघतोय, श्रद्धेकडेच बघतोय. हे आम्हाला इथे बुधकौशिक मुनीला सांगायचं आहे. मग आम्हाला प्रश्न पडतो की हा परमेश्वर फक्त तृप्तीकडे बघणार असेल तर आम्ही एवढे अतृप्त आहोत, मग आमच्याकडे भगवंताने बघितलं तर आमची तृप्ती होणार कशी? हाच तर बेसिक प्रॉब्लेम. म्हणून विशेष सायकल आम्ही तयार करतो की ही दुष्टचक्र असतं. की इथे आम्हाला बुधकौशिक स्पष्टपणे सांगतोय की तो कोणाच्या तोंडाकडे बघतोय तर तृप्तीच्या, शांतीच्या, भक्तीच्या तोंडाकडे बघतोय. आणि आम्ही कसे आहोत तर आम्ही सदैव अतृप्त आहोत, आम्ही सदैव अशांत आहोत. आणि म्हणून तो आमच्याकडे बघत नाहीये. कारण तो बघणार आहे कुठे? जिथे तृप्ती आहे तिथे, जिथे भक्ती आहे तिथे. आम्ही अशांत आहोत, अतृप्त आहोत आणि अभक्त पण आहोत. आणि मग आमची अपेक्षा अशी की भगवंताने आमच्याकडे बघत राहा.
19व्या अध्यायामध्ये देशमुखीबाईच्या गोष्टीमध्ये आम्हाला हेमाडपंत साईनाथांचे डायरेक्ट शब्द सांगतात की देशमुखीबाईच्या मंत्र मागते आणि बाबांकडून मंत्र मिळत नाही म्हटलं 3 दिवस उपवास करते, पाणी पण पित नाही. त्या माधवराव देशपांडे मध्ये पडतात की बाबा बघा ही म्हातारी आहे बाई, खाशाबा देशमुखांची आई राधाबाई देशमुखी, आणि हिला अन्न पाण्याशिवाय हिचं काहीतरी भलतंच होईल, हिला मंत्र द्या, काहीतरी बघा तुम्ही हिची बोला. ते बाबा तिला स्पष्टपणे सांगतात की बाई ग, माझ्याच गुरुने माझे कान फुंकले नाही तर मी तुझे कान काय फुंकू. मी फक्त एकच जाणतो की मी माझ्या गुरुकडे बघितलं प्रेमाने, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा गुरु पण माझ्याकडे तेवढ्याच प्रेमाने बघतोय. बस एवढंच मोठे रहस्य मी तुला सांगतो, आणि हीच सर्व सुखाची खाण आहे, सगळ्या बंधनांचं तोडणं ह्याच्यामध्येच आहे. म्हणजेच एक क्षण विस्मरण होता निर्विण्ण मन, हे जे नारदीय भक्तीचं लक्षण सांगितलं ते आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की ही सीता सदैव त्याच्याकडे बघते म्हणून हा तिच्याकडे बघू शकतो, हे लक्षात घ्या. रामाने सीतेकडे बघायचं ठरवलं आणि सीतेने आपलं तोंड फिरवत राहिली तर मला सांगा तुम्ही, मुखकमल मिल लोचनम होऊ शकेल का? घरामध्ये नवरा बायकोचं भांडण झाले, नवरा बोलायला जातो, बायको तोंड त्या बाजूला फिरवते, ह्या बाजूला गेला त्या बाजूला फिरवते, मुखकमल मिल लोचन होऊ शकलं नाही. पण इथे सदैव आहे, कारण तो जसं तिच्याकडे बघतोय त्याचप्रमाणे ती पण त्याच्याकडेच बघते, आणि ती ह्या जगातली आद्य भक्ती आहे. म्हणून आम्हाला कळलं की देवाने आमच्याकडे बघावं असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्ही परमेश्वराकडे बघायला हवं. पण आम्ही ते बघायला तयार नाही. आम्हाला वाटतं परमेश्वराने मात्र आमच्याकडे बघावं, आम्ही पाहिजे तिकडे बघू, आम्हाला पाहिजे तिकडे बघू, पण परमेश्वराने मात्र आमच्याकडे बघितलं, तो बघतच असतो. पण जोपर्यंत तुमची नजर त्याच्या नजरेत मिळत नाही, तुम्हाला जोपर्यंत अनन्य अवधान प्राप्त होत नाही, काही क्षणापुरतं का होईना आम्हाला दुसरा कुठलाही भाव उरला नाही पाहिजे, अनन्य भाव उरला पाहिजे. या भगवंत तूच एक केवळ माझं रक्षण करतायस, तूच माझा आहेस आणि मी तुझा आहे. हा अनन्य भाव जोपर्यंत माझ्या मनात थोड्या क्षणापुरता सुद्धा का दररोज उत्पन्न होत नाही, तोपर्यंत परमेश्वर माझ्याकडे बघत नाहीये, हे लक्षात ठेवा. बघत नाही म्हणजे मीच त्याच्याकडे तोंड माझं फिरवतोय. जेवढा वेळा मी अनन्य भावाने परमेश्वराकडे बघतो तेवढा वेळा आपसुकच माझा चेहरा परमेश्वरासमोर आहे. माझ्यामध्ये श्रद्धा आहे, माझ्यामध्ये भक्ती आहे, माझ्यामध्ये शांती आहे, माझ्यामध्ये तृप्ती आहे, माझ्यामध्ये सीता आहे, म्हणून भगवंत माझ्याकडे बघणार आहे, हे मला समजलं पाहिजे. बुधकोशिक ऋषी आम्हाला ध्यानाचं महत्त्व सांगताना, ध्यान देताना सुद्धा किती सुंदर शब्द वापरत बघा. की आम्ही ध्यान कसं करायचं तर रामचंद्र सीतेकडे बघतोय आणि सीता रामचंद्रांकडेच बघते. मग इथे आम्हाला मात्र स्वार्थी प्रश्न पडतो की हे दोघं एकमेकांकडे बघत आले, बापू आमचं काय? तुमच्या हृदयामध्ये सीता स्थापन होऊ दे, राम तुमच्याकडे बघेलच. आणि तुमच्या अंतरंगात एकदा राम स्थापन झाला की सीता तुमच्याकडे बघणारच आहे. आणि जिथे राम सीता आहेत तिथे लक्ष्मणही आलाच, इथे हनुमंतही आलेच, सगळं आलंच, हे आम्हाला समजलं की वामांकार उडे सीता मुख कमल मिल लोचनम. ध्यानाचं वर्णन करताना अनेक इतर गोष्टींचं वर्णन करता आलं असतं. त्याच्या धनुष्याचं वर्णन करता आलं असतं जोरदार, त्याच्या मुगड्याचं वर्णन करता आलं असतं, त्याच्या आणखीन डोळ्यांचं वर्णन करता आलं असतं, नाकाचं वर्णन करता आलं असतं, ओठांचं वर्णन करता आलं असतं. पण असं काही न करता मोजक्या आजानुभावून शब्द वापरून पुढे सरकतात बुधकोशी. आणि महत्त्वाच्या गोष्टी एवढ्याच आम्हाला सांगतात की ज्या आम्हाला ध्यान करण्यासाठी आवश्यक आहे. आम्ही ध्यान कसं केलं का पाहिजे तर मुखकमल मिल लोचनम, वामांकारोड सीता मुखकमल मिल लोचनम. हे ध्यान जोपर्यंत आमच्या मनात फिट होत नाही, रामरक्षा म्हणताना किंवा मी रामाचं मंत्र म्हणताना किंवा साईनाथांचं मंत्र म्हणताना जो कुठलाही मंत्र म्हणत असेल तो म्हणत असताना माझ्या लक्षामध्ये असलं पाहिजे की मी जोपर्यंत अनन्य भावाने परमात्म्याकडे बघत नाही तोपर्यंत परमात्मा माझ्याकडे अनन्य भावाने बघतोय हे मला कळत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरं, तो बघू शकत नाही, मी त्याला गोष्टी अशक्य करून टाकतो, हे मला समजलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा मला ध्यान करताना ध्यान का घालायचं ह्याचं उत्तर, ध्यान मंत्र का म्हणायचा, ध्यान मंत्रामध्ये मी ध्यान का लावायचं ह्याचं उत्तर बुधकोशिक ऋषी आम्हाला ह्या एका शब्दामध्ये देतात की मुख कमल मिल लोचन, वामांकारुड सीता मुख कमल मिल लोचन. आणि सीतेचं मुख कसं आहे तर मुख कमल म्हटलेलं आहे. त्याच्या आधीचा शब्द आम्ही कुठला बघितला तर नवकमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम वामांकारुड सीता मुख कमल मिल लोचन. की ह्याची नजर कशी आहे तर नुकत्याच उमलणाऱ्या उमलत असलेल्या कमळाच्या पाकळीसारखी ह्याचे डोळे आहेत. आणि त्या डोळ्यांनी हा बघतोय कोणाकडे तर तिच्या मुख कमलाकडे. इथेही कमळ, इथेही कमळ. समानशीलेषु व्यसनेषु सख्य. इथे व्यसन नाही आहे, इथे समानशील आहे, दोन्हीकडे कमल आहे.
दोन्हीकडे पावित्र्य आहे. जेव्हा मी अनन्य भावाने परमेश्वराकडे काही मागतो ते जर पवित्र नसेल, कमळ हे पावित्र्याचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे, तर तो माझ्याकडे अनन्य भावाने बघत नाही. हे पहिल्यांदा मला समजलं आहे. मी जेव्हा त्याच्याकडे अपवित्र गोष्टी मागतो, जेव्हा मी त्याच्याकडे चुकीच्या गोष्टी मागतो, मी चुकीच्या गोष्टी करत राहतो, तेव्हा मी कमळ नसून मी चिखल असतो. आणि चिखलमुखलोचनम असं म्हटलेलं नाहीये, बरोबर. परंतु याचा एक शब्द आम्हाला कळला पाहिजे की कमळाकडे बघतोय, कमळासारख्या मुखचंद्राकडे तो बघतोय, मुखाकडे बघतोय, चिखलाकडे बघत नाहीये. चिखलातूनच कमळ उगवतं, परंतु रामचंद्राची नजर मुख कमलाकडे आहे, चिखलाकडे नाही आहे. आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही जर चिखल असू तर आमच्या चिखलातून जोपर्यंत कमळ उगवत नाही तोपर्यंत राम आमच्याकडे बघणार नाही. आम्ही रामाला, शंकराला कमळ अर्पण करतो, चिखल नाही. आपण कोणी चिखल अर्पण करतो का सांगा? कुठल्या तरी ग्रंथामध्ये असं दिलंय का? कुठल्या तरी पद्धतीमध्ये असा प्रकार आम्हाला सांगा. नाही. म्हणजे इथे आम्ही असं की त्याच्या डोळ्यानं उपमा पण कशाची? तर कमळाच्या नवीन उमलणाऱ्या कमळाच्या पाकळीची, आणि हिच्या मुखाला उपमा कोणा कशाची? तर कमळाचीच, म्हणजे पावित्र्याची. मी किती जीव तोडून काही मागत असलो, काही सांगत असलो, बघत असलो, जोपर्यंत माझ्याकडे तो पवित्र भाव नाही ना, ही दुसरी अट आहे की अनन्य भावाने बघताना सुद्धा माझं मागणं, माझे विचार हे पवित्र असले पाहिजे. मी चुकीच्या गोष्टी मागितल्या की मला त्या माणसाचा खून करायचा आहे किंवा तो मनुष्य मरू दे म्हणजे मला बढती मिळेल, तर हा अपवित्र विचार झाला. किंवा शेजारणीच्या मुलाला माझ्या मुलापेक्षा कमी मार्क मिळू देत नाही, माझ्या मुलाला भरपूर मार्क मिळू देत, तिच्यापेक्षा जास्त की ह्याच्यापेक्षा कमी, ह्या अर्थाने मागितलं की समजायचं राम तुमच्याकडे बघणार नाही, कारण हे अपवित्र मागणे. आणि मग ते कमळ उरत नाही, तो चिखल झाला. मग आयुष्यामध्ये आमच्या अनेक मागण्या ऐकल्याच गेल्या नाही तसं आम्हाला कायम वाटत राहतं. पण ते ऐकल्या का गेलेलं नसतं. त्याला सगळंच दिसतं, त्याला सगळंच कळतं, पण काय रिसीव्ह करायचं आणि काय रिसीव्ह करायचं नाही हे तो परमात्मा चांगल्या प्रकारे जाणतो. लक्षात ठेवा. 108%. बघा, तुमच्या घरामध्ये टीव्ही आहे, तुम्ही एक टीव्हीचं चॅनल लावता, तुमच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल आहे, तुम्ही पाहिजे ते चॅनल लावू शकता, बरोबर की नाही? आवडीने मला पाहिजे चॅनल मी लावू शकतो. तसं परमात्मा पण लक्षात ठेवा, तुमचा कॉम्प्युटर त्याच्याकडे आहे, तुमचं टीव्ही त्याच्याकडे आहे, त्याच्यावर जे चॅनल योग्य त्याला आवडतं तेच तो लावतो, त्याच्याकडे बघतो. तुमचा अपवित्र चेहरा तो बघायला तयार नाही आहे, तुमचा पवित्र चेहरा मात्र तो टक लावून बघायला तयार आहे. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे अपवित्रता जास्त, तेवढ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे भगवंताचं लक्ष कमी, हे मला कळलं पाहिजे. म्हणून आम्हाला सगळे संत वारंवार सांगतात की बाबांनो, कायम स्वतःला सुधारायचा प्रयत्न करा. आम्ही जगाला सुधारायच्या गोष्टी करतो. प्रत्येक माणसाला आवड असते दुसऱ्याला शहाणपणा शिकवायची. तो ना तो असं बघतो, अरे तू असं वागू नको, मी तुला सांगितलं होतं ना, हे जे आहे ना, मी तुला सांगितलं होतं ना, ते पहिल्यांदा बंद करायचं. आणि दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट जी आम्ही लक्षात येतं की हे सगळं घडतं याच्यावर आणखी एक गोष्ट घडते की स्वतःच्या अधिकारांची जाणीव. आणि आमचा स्वतःचा अधिकार इतरांवर ठसवायला बघतो, आणि ही गोष्ट भगवंताला कधीच आवडत नाही. आम्ही काय सांगितलं, प्रत्येकाची रांग त्या परमात्म्याकडे, त्या सद्गुरु तत्वाकडे वेगळी आहे. मग तुम्ही त्याच्यावर अधिकार कसा गाजवू शकता? लौकिक कामापुरता समजा तुम्हाला 10 जणांचा गट दिलाय, त्याचा एक लीडर दिलाय, त्याचा अधिकार त्याच्यावरती पाहिजेच, प्रश्नच नाही. पण अधिकार गाजवणं म्हणजे अधिकार दाखवणं. बऱ्याच वेळा आपण बघतो की समजा एका मनुष्याच्या हाताखाली 10-12 माणसं काम करतात, त्याने काम किती सुंदर केलं असेल की तो वर हात, त्याच्या वरचा जो काम करणारा अधिकारी आहे तो काहीतरी चुका काढत राहतो, काहीतरी बदलत राहतो. का बदलत राहतो? काही कारण नसताना स्वतःचं मोठेपण दाखवण्यासाठी. अशा गोष्टींनी लक्षात ठेवा, आम्ही मोठे ठरतो त्या 4 माणसांच्या समोर, पण भगवंताच्या समोर आम्ही कमी पडतो. आणि लगेच विचार करतो की ह्याने केवळ स्वतःच्या मोठेपणासाठी हे सगळे घोटाळे तयार करायला सुरुवात केलेले आहेत. त्याला ती गोष्ट आवडणं कदापि शक्य नाही, पण आम्ही तेच करत राहतो आणि त्याला आम्ही परफेक्शनचं नाव देतो. सासू सुनेला हेच करते. सून विचारते सासूला, सासूबाई पुरणपोळ्या केल्यात, कशा झाल्यात? नाही, मागच्या वेळेपेक्षा बऱ्या झाल्यात, पण अजून सुधारायला पाहिजे. चुकलं, चांगल्या केल्यास. मग तुला एक सांगू, थोड्याशा आणखीन काठ्याला पात्र केलं असतं तर बरं. हे सांगण्यापेक्षा आधी असं चुकीचं उत्तर किती चुकीचं आहे मला सांगा. ह्या सासूने चुकीचा अधिकार वापरला, 100% वापरला. तुमची
मैत्रीण म्हणा, तुमचा मित्र म्हणा, चांगले कपडे घालून तुमच्यासमोर येतो, विचारतो कसे आहेत कपडे, कसा दिसतोय मी, ठीक, जरा चांगलं म्हणायला काही जीभ दुखते का? आणि जेव्हा मी कोणाचा मत्सर करतो, लक्षात ठेवा, मत्सर कधी येतो? कंपॅरिझनमधून येतो, तुलनेमधून येतो, बरोबर? आणि ज्या क्षणी मी ह्या तुलना करतो, मी मत्सर करतो, त्या क्षणी मी माझी लाईन सोडली, मी माझी लाईन सोडली. आणि हा मत्सर कशामधून येतो? तर अधिकार गाजवण्याच्या भूमिकेतून येतो. मी मोठा दिसलो पाहिजे, मी चांगलं दिसलं पाहिजे, मी श्रेष्ठ ठरलो पाहिजे. अरे मला सांग राजानो, कितीही श्रेष्ठ झालात, 100 नाही 1000 लोक तुमचे गुलाम झाले, म्हणून तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो? तुमच्या अंगावर 200 तोळे सोनं आहे, समजा 2 स्त्री आहेत, एका बाईच्या अंगावर 200 तोळे सोन्याचे दागिने घातलेत, परत हिऱ्याचे दागिने घातलेले आहेत, दुसऱ्या बाईच्या अंगावर फक्त 10 तोळे सोनं आहे किंवा 10 तोळे चांदी आहे, म्हणजे सोनं पण नाही. पण विचार करा, जिच्या अंगावर सोनं आहे तिचा नवरा तिच्यावर प्रेम करत नाही आहे, आणि जिच्या अंगावर चांदी तिच्या नवरा तिच्यावर मनपूत प्रेम करतोय, तर सुखी कोण? 100 तोळे घालून बसणारी की 10 तोळे चांदी अंगावर घालून बसणारी? नक्कीच चांदी अंगावर घालून बसणार, कारण ते सोनं शेवटी त्या बाईला बोचणार आहे. की मिरवते खरी, पण जो माझा खरा दागिना आहे, जो माझा खरा हिरा आहे, तो माझ्याकडे नाही आहे. हाताखाली माझ्या 100 माणसं आहेत, 2000 माणसं माझी गुलाम आहेत, परंतु माझ्या मनाला शांती नाही. उपयोग काय? माझ्या हाताखाली एकही मनुष्य नाही आहे, मी कोणाची ती सेवासरी करतोय, पण माझ्या मनाला शांती आहे. फरक पडला. म्हणजे बाह्य स्थितीवर जास्त काही अवलंबून नसतं, हे मला कळलं पाहिजे. पण आम्ही नेहमी काय विचार करतो की मला बाह्य स्थिती सुधारायची आहे आणि मला आजूबाजूच्या लोकांना सुधारायचं. बाह्य स्थितीमध्ये आजूबाजूची मंडळी आली आणि म्हणून मी कायम बाकीच्या माणसांना बदलण्याचा विचार करतो. पण लक्षात ठेवा, जे कोणी मतपुरुषार्थ वाचण्याचे लक्षात, मी वारंवार त्याच्यामध्ये सांगितलंय की राजानो, पहिल्यांदा स्वतःला बदलायला, बाजूच्या गोष्टी बदलण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही नंतर शिरा. आता गोष्ट स्वाभाविक आहे, मी राहतो तिकडे बाजूला कचरा कुंडी आहे, बाजूला कचरा पडलाय, तो सुधारणं हे माझं कर्तव्य आहे, माझ्या स्वतःसाठी आवश्यक आहे. परंतु इतरांना शहाणपणा शिकवण्याची मला माझ्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे स्वतःवर, आणि मला माझ्यामध्ये बदल घडवून आणले पाहिजे. आणि ज्या क्षणी मी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा विचार करतो, त्या क्षणी माझ्यामध्ये मत्सर उरत नाही, माझ्याकडे अधिकारीपणाची भावना उरत नाही. मग माझ्यावर सोपवलेली जबाबदारी, माझ्या हाताखाली 10 माणसं दिल्यानंतर माझ्या लक्षात येतं की मी ह्या 10 माणसांचा बॉस नसून 10 माणसांकडून काम करून घेण्याची सेवा मला देण्यात आलेली आहे. मी त्या भावनेने करतो. मत्सर उरत नाही, स्वामित्वाची भावना उरत नाही. म्हटल्यानंतर माझं चिखलातून पाऊल कमीत कमी 2-4 फूट तरी वर आलंच. माझं कमळ चिखलातून बाहेर यायला सुरुवात झाली. आणि कसं येतं? येता येता बरोबर श्रद्धाही घेऊन येतं आणि सबुरी घेऊन येतं. कारण ज्या क्षणी माझं लक्ष इतर लोकांवरून माझ्या स्वतःकडे वळतं, तेव्हाच ते भगवंताकडे वळायला सुरुवात होते. आणि जोपर्यंत ते भगवंताकडे नीट वळत नाही, तोपर्यंत माझ्याकडे वळत नाही. जोपर्यंत स्वतःकडे वळत नाही, तोपर्यंत भगवंताकडे वळत नाही. जोपर्यंत मी इतरांच्या चुका शोधत फिरतोय ना, तोपर्यंत मी भगवंतावर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, हे मला पहिल्यांदा कळत आहे. साधी गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या समोर तुमचा आराध्य दैवत, समजा बा पांडुरंग आहे म्हणा, जो कोणी, ती आराध्य देवतेचा माझ्या फोटो आहे, तस्वीर आहे, आम्ही याकडे लक्ष लावून बघतोय. मग विचार करा, एकच फोटो आहे, त्याच्यामध्ये 33 कोटी देवांची चित्र काढले तुमच्या. मग 33 कोटी म्हणजे इकडे मला 33 प्रकार पण आहे. हे सगळ्यांचे फोटो जर लावलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलं ध्यान करा, तुम्हाला ध्यान करता येईल का? नाही लागेल. समजा शाळेत शिक्षिका आहात तुम्ही, शिक्षक आहात, आणि वर्गाने 50 मुलं एकदम बोलायला लागली, तुम्ही कोणाकडे लक्ष देऊ शकाल? नाही. 15-16 मुलं रडतायत, त्यामध्ये आई जी आहे ती कुठे धाव घेईल? पहिल्यांदा तिच्या बाळाकडे धाव घेईल ना. साधा नियम लक्षात घ्या. 15 जणांनी भोकाडं पसरलं, आई धावत कोणाकडे जाईल? पहिल्यांदा स्वतःच्या बाळाकडे जाईल. बरोबर? ही साधी गोष्ट आहे. म्हणजे इथे ते हजारो देवांवर मी ध्यान करू शकत नाही, मला एकच एक पाहिजे. 4-5 चित्र असली मला ध्यान करणं कठीण जातं. मग देवांची ऐवजी बाजूला 100 माणसं आहेत, त्यांच्यावर मी जेव्हा कॉन्सन्ट्रेट करतो, मी कोणाचं ध्यान करतो? मी त्या माणसाचं ध्यान करतो. बघा, एखाद्या माणसाचा तुम्हाला राग येतो, दिवसभर मी मनामध्ये त्याचाच विचार करतो, ह्या माणसानं असं बोलला, मला असं केलं, त्याने तसं केलं, तिने मला असं केलं. तुम्ही ध्यान कोणाचं करतात राजानो? ध्यान तुम्ही त्या व्यक्तीचं करतात.
आणि जसं ध्यान आहे तसे तुम्ही होता. साईचरित्रामध्ये पण आम्हाला वारंवार गोष्ट सांगितली, एकनाथी भागवतामध्ये पण सांगितलेली आहे की जसं ध्यान आहे तसं तुम्ही बनता, केवळ पुढच्या जन्मात नाही, आज पण. बघा साधी गोष्ट आहे, एखादा आपल्याबरोबरचा मुलगा असतो किंवा मुलगी असते, त्याला आपल्या मुलीला कोणती म्हणतं किंवा ही ना ही बाबा मधुबालासारखी दिसते, मुलाला कोणी म्हणतं हा ना हा दिलीप कुमारसारखा दिसतो, की लगेच तो मुलगा आणि ती मुलगी मधुबालासारखी आपण कशी दिसतो आणि दिलीप कुमारसारखं कसं जसं विचार करायला लागतं. मग त्यांचं वागणं, चालणं, बोलणं, केसाचा भांग सगळं त्यांसारखं आपोआप व्हायला लागतं, कारण ते ध्यान लागतं म्हणून. जेव्हा आम्ही आमच्या शत्रूंचा, आमच्याशी वाईट असणाऱ्या वाकड्या माणसांचा विचार करत राहतो तेव्हा आम्ही काय करत असतो, आम्ही त्या माणसाचं ध्यान करत असतो. म्हणजे राजानो, तुम्ही ध्यान देवाचं करायला पाहिजे. तुम्ही कोणाचं ध्यान करत आहात? तुमच्या शत्रूचं. म्हणजे तुम्हाला देवाकडून कृपा हवी आहे आणि ध्यान तुम्ही कोणाचं करताय? शत्रूचं. आणि शत्रू तुमच्यावर कृपा कधी करणार आहे का? कधीच नाही. म्हणजे तुम्ही ध्यान कोणाचं करताय? सैतानाचं करताय, हे लक्षात ठेवा. म्हणून आम्हाला वारंवार का सांगितलं जातं की राजानो, वैर, ऋण, वैर आणि हत्या कधी या भानगडीमध्ये पडू नका. वैर कोणाशी पत्करू नका, मनापासून सांगतो. कोणी तुम्हाला त्रास दिला तेवढ्यापुरतं त्याला धडा शिकवा काय तो आणि मोकळं व्हा. सासू मला असं बोलली, ऑफिस मला असं बोललं, अमुक तमुक, उद्या परवा तेरवा करत राहणं, याच्यामध्ये आम्ही त्या आमच्या शत्रुत्वाचं ध्यान करतो. आणि म्हणून माझ्यावर कृपा कोणाची होते? तर शत्रुत्वाची होते. पण वाईट कोणाचं होतं? माझंच होतं. हा मोठा नियम आम्ही लक्षात घेतला पाहिजे की ध्यान मंत्र म्हणजे नुसतं त्याच्या सगुण रूपाचं वर्णन नाही, आम्हाला नीट कळलं पाहिजे. ध्यान म्हणजे काय? तर गुणांचं वर्णन, गुणांवर लक्ष केंद्रित करणं. आणि जेव्हा मी एखाद्या शत्रूविषयी मला ज्याचा मत्सर आहे किंवा मला अशी स्पर्धा केली, जो माझ्याशी वाईट वागलाय, अशा व्यक्तीचा रागारागाने विचार करत राहतो, तेव्हा तो विचार माझ्या अंतर्मनामध्ये अधिक जोराने घुसतो. आणि जेव्हा तो माझ्या अंतर्मनामध्ये अधिक जोराने घुसत राहतो तेव्हा अर्थातच माझ्यावर कृपा कोणाची होते? शत्रुत्वाची होते. मी ध्यान कोणाचं करतोय? माझ्या शत्रूचं करतोय. शत्रू म्हणजे सैतान. शत्रुत्वाची भावना म्हणजे सैतान. म्हणजे मला कृपा हवी आहे भगवंताची, आम्ही उपाय मात्र कोणाचा करतोय? तर सैतानाचा करतोय. हे असं ध्यान करून मला चालेल का सांगा? नाही. पण अशीच ध्यानं आम्ही करत राहतो, सदैव करत राहतो. त्याच्याऐवजी बुधकोशिक ऋषी इथे आम्हाला सांगतोय की हा ध्यान नंतर रामाचा म्हणायचा कसा, म्हणून त्याने केलेली प्रत्येक शब्द योजना अत्यंत समर्पक आहे आणि तो एका विशिष्ट दिशेने आम्हाला घेऊन जातो. इकडे तो आम्हाला उत्तर देतोय की ध्यान मंत्र का म्हणायचा, ध्यान का करायचं आणि ध्यान कोणाचं करायचं? तर रामाचं करायचं. कशा रामाचं? की जो सीतेकडे बघतोय आणि जी सीता रामाकडे बघते, अशा रामाचं ध्यान करायचं. इतरांविषयी राग आला तेवढ्यापुरतं ध्यान करा आणि सोडून द्या. बघा साधी गोष्ट तुम्हाला एक सांगतो, मी स्वतः बघितलेली एक गोष्ट आहे. परळला माझ्या प्रॅक्टिसमध्ये एक दिवस एक बाई आल्या, एका शाळेच्या शिक्षिका होत्या. मला म्हणाल्या, डॉक्टर माझं तुमच्याकडे ना काम आहे, मी तुमच्या शाळेत अशा अशा शिक्षिका होत्या ना, त्यांची धाकटी बहीण. म्हटलं नमस्कार, म्हटलं बसा. काय? तर म्हणे मी ना म्हणे शाळेची मी मुख्याध्यापिका आहे आणि एका वर्गाची म्हणे मी क्लास टीचर पण आहे. तिकडे म्हणे एक मुलगा आलाय म्हणे, तो मुलगा ना खूप म्हणे विचित्र आहे. तर म्हणे त्याचं कसं काय काय मला कळत नाही म्हणे, खूप माझं आतडं म्हणे तुटतं त्या मुलाकडे बघून. त्या मुलाचा चेहरा म्हणे खूप असा कोमेजलेला मला वाटतं. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे बघा मॅडम? तर तो मुलगा ना एकदम बायकी आहे म्हणे, त्याचे हात वारे, वागण्याचा प्रकार, बोलण्याचा प्रकार सगळा एकदम मुलींसारखा आहे. त्यामुळे सगळी मुलं त्याला चिडवत राहतात. मुलगा म्हणे खरं म्हणजे खूप हुशार आहे, पण म्हणे तो पुढेच जाऊ शकत नाही, काय करायचं? म्हणजे काही मला कळत नाही हो म्हणे. तो मुलगा काही बोलत पण नाही. मी म्हणे त्याला 2-3 वेळा बोलावून सांगितलं की अरे बाबा तू असं काय, जरा थोडं वागणं बिगणं बदल ना, तर तो अधिकच रडायला लागतो. म्हणजे त्याच्या आवडीनिवडी पण एकदम स्त्रियांसारख्याच आहेत. पण ह्याच्यावर उपाय असणार. म्हणजे त्या मुलाला माझ्याकडे घेऊन गेला. त्या बाई आणि आईच्या मायने त्या मुलाला माझ्याकडे घेऊन आल्या. पण त्यांना काय गरज होती? काही गरज नव्हती, पण ती माऊली होती. मी त्या मुलाशी गप्पा मारल्या बाईंच्या देखत. मग हळू गोष्ट कळली की त्या मुलाचे वडील तो मुलगा पोटात असतानाच वारले आणि त्या मुलाच्या आईला हा मुलगा झाल्यानंतर, हा मुलगा 3 महिन्याचा असताना एका महिलांच्या अनाथाश्रमामध्ये नोकरी मिळाली. तिकडे फक्त तरुण मुलींचीच राहण्याची व्यवस्था आहे आणि म्हणून त्या कॅम्पसमध्ये पुरुषांना मज्जा होता. त्या मुलींसाठी जी शाळा होती त्या शाळेमध्ये शिकला 8वी पर्यंत.
त्यामुळे ह्या मुलाने त्या कॅम्पसच्या बाहेर कधी न पडल्यामुळे, आई संपूर्ण दिवस कामात असायची, मुलगा बाहेर पडू शकायचा नाही, ह्या मुलाने पुरुष बघितलेच नव्हते. काय माझ्याशी बोलणार कोण? तरुण मुलीच, 12 ते 18 वयाच्या आणि 4-5 मास्तरनी. ह्या मुलाने पुरुष वागतात कसे, पुरुष बोलतात कसे हे बघितलंच नाही. ह्या गोष्टी अनुकरणानेच येतात, स्त्रीकडे काय किंवा पुरुषाकडे काय. आणि त्यामुळे होत होतं काय की ह्या मुलाला कायम सवय पडली होती ती स्त्रियांच्या अस्तित्वाचीच. त्यामुळे ह्याचा आवाज, ह्याचं बोलणं, ह्याचं लायकिंग सगळे त्याच्या मैत्रिणींसारखंच होतं. कारण तो पहिल्यांदा जेव्हा ह्या शाळेमध्ये आला, शाळेमध्ये ह्या बाईंच्या शाळेमध्ये येऊन 8वीमध्ये, आणि तिकडे फक्त 7वीपर्यंत शाळा होती, त्याला फक्त अवघे 8-9 दिवसच झालेले होते, तो भांबावून गेला होता. त्याने फक्त 2-4 वेळा पुरुष बघितलेले होते की तिकडे पोस्टमन येणारा पोस्टमन, नंतर रिपेअरिंगला येणारा इलेक्ट्रिक टेक्निशियन, बस त्याचं नुसते लांबून बघितलेले होते. त्यांच्याशी बोलणं नाही, काही नाही. तिकडे चित्रपट बघायची बंदी होती, त्या काळामध्ये टीव्ही नव्हता, काही नव्हतं. मला सांगा हे कसं घडलं? त्याने ध्यान कोणाचं केलं? पुरुषासारखा पुरुष आहे, त्यामुळे काही दोष नव्हता. मी बाईंना प्रूव्ह करून दिलं, त्याचे हॉर्मोन टेस्ट केल्या, सगळं केलं. बाई मला बघा म्हटलं सगळं त्याचं नॉर्मल आहे. आम्ही त्याला हळूहळू, बाईंचे मिस्टर, बाईंचा मुलगा, खूप चांगली मंडळी होती, त्यांनी त्याला घरी राहायला नेला, त्याला आपापल्यावर फिरायला न्यायला सुरुवात केली, त्याला गोष्टी सांगायला सुरुवात केली, त्याला पिक्चर दाखवायला सुरुवात केली. मग तो मुलगा 2 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो व्यायाम वगैरे करून एवढा मस्त दिसायला. कोणाला संशय आला नसतं की 2 वर्षापूर्वी या बायकी मुलं ह्याला म्हणून चिडवत होते. पण हा एवढा मोठा बदल त्याच्यामध्ये का झाला? तर त्याने ऑब्झर्वेशन कोणाचं केलं? फक्त मुलींचं. स्वतः पूर्णपणे पुरुष असून सुद्धा सतत स्त्रीच्याच विचारामध्ये राहिल्यामुळे, स्त्रियांच्या सोबत राहिल्यामुळे त्याच्या ऑलमोस्ट स्त्रीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं. म्हणजे इथे आम्हाला कळेल की आमचं काय होत असेल जेव्हा आम्ही वाईट गोष्टींचा, वाईट माणसांचा, त्यांच्या शत्रुत्वाचा विचार करतो अजानो, तेव्हा तुमचं मन असंच बदलतं. ही गोष्ट मला तुम्हाला का सांगायची होती? त्या मुलाचा कमीपणा सांगण्यासाठी नाही, ते आम्हाला कळलं पाहिजे की ध्यानाचा परिणाम काय होतो. त्याला ध्यान कोणाचं होतं? फक्त स्त्रियांचं. त्याला पुरुषाचं ध्यान माहीतच नव्हतं. त्यामुळे आपोआप त्याचं वागणं, बोलणं सगळं, मूळ बोलणं शिकतं कोणाकडून? आजूबाजूच्या माणसाकडून, बरोबर की नाही? त्याचा आवाज जाडाभडाच होता, पण त्याचा टोन मात्र पिच बायकी होता. बोलण्याचं वळण, हातवारे करण्याचं वळण बायकी होतं. हेच तो इम्बाईब करत होता, ग्रहण तेच करत होता. म्हणजे आम्ही ज्या गोष्टी सतत बघत राहतो, सतत विचार करत राहतो, त्याच्यासारखे आम्ही बनतो, हा पहिल्यांदा विचार करा. म्हणजे काही माणसं म्हणतात आम्ही काय बाबा, आमचं नशीब बेकारच आहे, आम्हाला बस कधी मिळतच नाही, आम्हाला ट्रेन कधी मिळतच नाही, आम्हाला नेमकं असंच होतं. हे विचार जेव्हा आम्ही करतो तेव्हा आपोआप माझ्या नशिबामध्ये तसं घडायला सुरुवात होते, हे आम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही जेव्हा दुसऱ्याचा मत्सर करता, दुसऱ्याला शिव्या घालता, त्याचं वाईट व्हावं असा विचार करता, लक्षात ठेवा, तेव्हा तुम्ही दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून मनामध्ये विचार करता. आणि तुम्ही ध्यान कशाचं करतात? वाईट होण्याचं करतात. त्या माणसाच्या प्रारब्धावर तुमचा कंट्रोल आहे का? अजिबात नाही. समजा तुमचा शेजारी राहतो, त्या माणसाची तुमचं वाकडं आहे, 4-5 दिवस मी रागाने म्हणतो की ह्याचं हा मरू दे, हा जळून जाऊ दे, तोंड भाजू दे, हा रस्त्यावर राहू दे, हा भिकेला लागू दे. तुम्ही ह्यातलं काही करण्याची तुमची ताकद नाही. तुमचा त्याच्या प्रारब्धावर काही अधिकार नाही, तुमच्याकडे ती ताकद नाही. त्यामुळे तुम्ही ध्यान कशाचं करताय? फक्त वाईट होण्याचं करताय. ते वाईट होणं कोणाच्या मनात घडतंय? तुमच्या मनामध्ये घडतंय. वाईट कोणाचं होणार आहे? तुमचं होणार आहे. म्हणून सांगतो राजांनो, असे मनामधले विचार येतात. आम्ही सामान्य माणसं, विचार आले की ताबडतोब काढून टाकायचा विचार करा. अशामुळे मी चिखलामध्ये राहतो आणि चिखलाकडे राम बघणार नाही. चिखलाकडे राम बघणार नाही, हे मला कळलं पाहिजे. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये ह्या अशा सगळ्या इतरांविषयीच्या रागामुळे चुकीचे विचार जे करत राहतो, त्यामुळे आम्ही ते चुकीचे विचार आतमध्ये घेऊन त्यांचं ध्यान करतो. आणि ह्या चुकीच्या विचारांचं ध्यान, वाईट विचारांचं ध्यान आम्हाला शेवटी काय देणार आहे? तर शैतानाची कृपा देतं. त्या भगवंताची, त्या प्रभू रामचंद्राची, त्या गुरुदत्ताची कृपा आम्हाला मिळू शकत नाही, हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि म्हणून बुधकौशिक ऋषींनी हा ध्यान मंत्र अत्यंत सुंदरपणे त्यांच्याकडून निघालेला आहे. इथे आम्हाला ह्या ध्यान मंत्र एकमेव असा की जो आम्हाला शिकवतो ध्यान का करायचं, ध्यान कसं करायचं, ध्यान कुणाचं करायचं आणि ध्यान कधी करायचं. बाबू आम्हाला आता तुम्ही कधी करायचं सांगितलंच नाही. कधी करायचं मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. तुम्ही त्याच्याकडे बघत राहा की तुम्हाला कळेल तर तुमच्याकडे बघताय की नाही. ह्याची गोष्ट सांगतो. मी एकदा बसने चाललो होतो,
एक आजीबाई आणि त्यांची नात येऊन बसले होते माझ्या मागच्या सीटवरती. ती नात त्या आजीला म्हणते, अगं आजी, तो त्या बाजूला मनुष्य बसलाय ना, तो जरा प्यारेला वाटलं, तू ना माझ्याकडे सारखा बघतोय. आजी माझ्या ओळखीची होत्या, त्यांनी मला कानात सांगितलं, अहो जरा आम्हाला मदत कराल का, तो मनुष्य कोणती हिच्याकडे बघतोय. म्हटलं तुम्ही काय काळजी करू नका आजी, म्हटलं शांतपणे बसून राहा, कोणी काय केलं तर मी आहे म्हटलं बघायला. थोड्या वेळाने त्या मुलीने परत सांगितलं, का आजी तो मनुष्य माझ्याकडे बघतोय. तेवढ्यात आजींचा स्टॉप आला. आजी म्हणाला आम्हाला घरपर्यंत सोड. मी आता चाललो बा, दोघींना घरपर्यंत सोडायला चाललो होतो. बसून उतरवर आजीने त्या नातीच्या एक कानफडत मारली ठाक. मला काय ना, म्हटलं म्हातारी हिला का मारते, तुला कसं कळलं ग तू तुझ्याकडे बघतोय म्हणून. किती सुंदर मला असं की एकदा तुला कळलं ना की तो मनुष्य आपल्याकडे बघतोय, वाईट नजरेने बघतोय, तू तुझ्याकडे बघूच नकोस, फक्त सावध राहा. इकडे आम्ही चुकतो. आम्ही अशी ध्यान करत राहतो, लक्षात ठेवा. अगदी मान मोडेपर्यंत वाकून वाकून बघत राहतो आम्ही काही ठिकाणी, जिकडे बघायचं नसतं त्या ठिकाणी. लोकांची छिद्र बघू नका, लोकांची छिद्र बघू नका. हे पण ध्यान आहे ना. ध्यान करायचं तर पवित्र गोष्टींचं करा. राम कोणाचं ध्यान करतोय, ह्या आजच्या शब्दामध्ये आम्हाला सांगतोय की भगवंत कोणाचं ध्यान करतोय आणि भक्ताने ध्यान कसं करावं. हे दोन्ही एकाच शब्दामध्ये, एकाच चरणामध्ये आम्हाला बुधकौशिक ऋषी सांगतात की वामांकारूढ सीता मुखकमल मिललोचनम. की भगवंत ध्यान कोणाचं करतो. साईनाथांनी 19व्या अध्यायात सांगितलेलं कधी विसरू नका की जो माझ्याकडे अनन्यपणे पाहतो, मी त्याच्याकडे अनन्यपणे पाहतो. सीता त्याच्याकडे सातत्याने बघते म्हणून तो सीतेकडे बघतोय. तो सीतेकडे बघतोय म्हणून सीता अनन्यत्वाने बघत नाहीये. हे आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. हे आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. कारण भक्तीच जी मूळच भक्ती रूपिणी आहे, तिच्याकडूनच आम्हाला भक्ती नीट शिकली पाहिजे. आम्ही एक मराठीमध्ये म्हण ऐकतो, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. आमचं ह्या कानातून शिरलं, त्या कानातून निघून गेलं, मध्ये काही आहे की नाही याचा संशय यावा अशी परिस्थिती. पण ही नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे, हा सोनार नळी फुंकतो, पण आम्ही मात्र दुसऱ्या म्हणीच्या मागे लागतो. सोनाराशी संबंधित आहे. आठवते का हिंदी मधली, सौ सुनार की एक लुहार के. तो जो आमच्या जीवनाचं सोनं करणारा, आमच्या जीवनाच्या सोन्याचा दागिना घडवणारा जो सोनार आहे ना परमात्मा, त्याचा आम्ही ऐकायला तयार नसतो. आम्हाला तो सैतान रूपी लोहार लागतो. परमेश्वराने आम्हाला 100 लाथा मारल्या, आम्ही ते लाथ कवटाळायला हवी हे आम्हाला कळत नाही. आम्ही त्याने एक रागाने आमच्याकडे बघितले, आम्ही लगेच निघून चाललो पुढे. त्याला सोडलं म्हणजे सैतानाच्या क्षेत्रात शिरलातच. सौ सुनार की एक लोहार की, लोहाराचा एक घणाचा घाव बसला की जागच्या जागी बसला. लक्षात ठेवा. सोनाराचे घाव नाजूक असतात आणि ते दागिना घडवण्यासाठी असतात. लोहाराचा घणाचा घाव तुमच्या डोक्यामध्ये पडला की तुमचा दागिना काय, तुमची सतरंजी चटई जे काय व्हायचं ते होऊन जाईल. पण आम्हाला मात्र काय असतं की सौ सुनार की एक लोहार की, देवाने आम्हाला 100 वेळा चापट्या मारून थोडी थोडी अडचणी आणून आम्हाला दाखवून दिलं असतं की काय करायला पाहिजे आणि काय करायला नको. पण आम्ही आमची बुद्धी बदलायला तयार नाही. आम्ही वाट बघत असतो तो लोहाराचा घाव कधी पडेल आणि मग आम्ही लोहाराकडे पळत सुटतो. तो घाव पडत नाही ना तोपर्यंत आम्हाला कशाची जाणीव होत नाही. तो घाव पडला की मग मात्र आम्ही मागे लागतो. नाही बा, तो सोनार बरा होता, तो 100 फटके मारतो आम्हाला, पण तो आम्हाला घडवायला बघतो. हा एकच मारतो, पण हा आम्हाला बिघडवायला बघतो. हा फरक आहे. रामरक्षच्या ध्यान मंत्रामध्ये बुधकौशिक ऋषी इथे आम्हाला स्पष्टपणे हेच सांगतात की राजानो, ध्यान करायचं तर भगवंताचं करा. सामान्य माणसं होत आम्हाला राग आला, लोभ आला, मोह आला, जे काही आलं, पण त्याच्यावर विजय मिळवण्याच्या गोष्टी सोडून द्या. जेवढं म्हणून मन
रागामध्ये असताना सुद्धा परमेश्वरामध्ये गुंतेल तेवढं अधिक चांगलं लक्ष ठेवा. आणि यासाठी तुमचं वय 15 आहे की 95 आहे काहीही फरक पडत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मी तुम्हाला मनापासून सांगतो, मनात चुकीचे विचार येत असताना सुद्धा नामस्मरण करून बघा. तुम्हाला कळेल की हळूहळू त्या विचार 10 तास राहायचे पहिल्यांदा ते आता 8च तास राहतात. 8 तासामध्ये सुद्धा खूप जोरात असायचे, मी दातोट खायचो त्याच्याऐवजी आता कमी दातोट खातो. हे सगळे बदल आपोआप माझ्यामध्ये व्हायला लागतील. आम्ही ध्यान कोणाचं करतो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक स्तोत्रामध्ये ध्यानाशिवाय स्तोत्र नाही, ध्यानाशिवाय मंत्र नाही, ध्यानाशिवाय प्रार्थना नाही आणि ध्यानाशिवाय तपश्चर्या नाही. पूजनाचा कुठलाही अंग मी घेतलं तरी ते ध्यानाशिवाय पूर्णपणे अपूर्ण मानलं गेलं नाही. ध्यान नसेल तर नामस्मरण असो, साधा नामजप असो, मंत्रजागर असो, अभिषेक विधी असो, होम असो की तपश्चर्या असो, सगळं अपूर्ण आहे. ध्यान एकच तुम्हाला तारणार आहे आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून बुधकौशिक ऋषींनी ध्यान मंत्र रामाचा जो घेतलेला आहे तो अत्यंत सुंदरपणे अशासाठी केलेला आहे त्यांनी, आणि त्याची रचना अशी केलेली आहे की ध्यान का करावं, कसं करावं, कधी करावं, कुठे करावं, कोणी करावं हे सगळं सांगून मग त्यांनी रामरक्षेला सुरुवात केली. पण लक्षात कोण घेतो? सीता वामांकार उडाय असू दे, मुखकमल मिल लोचन आहे म्हणजे काय आम्हाला हा शब्द माहीत नाही. खरं म्हणजे आम्हाला संस्कृत जर इथे आम्ही मराठी जाणणारे बसलेलो, हिंदी जाणणारे बसलो तर आम्हाला मुख कमल मिल लोचन कळायला काहीच हरकत नाही. मुख कमल मिल लोचन, लोचन म्हणजे डोळे बहुतेकांना माहिती असतं, हिंदी असो की मराठी भाषिक असो. पण मिल म्हणजे मिळवणार काहीतरी नक्कीच. मुख कमल काही कठीण शब्द नाही आहे. आम्ही उगीच्यावेळी संस्कृतला कठीण भाषा मानतो. आणि लक्षात ज्याला मराठी चांगली येते आणि ज्याला हिंदी चांगली येते ना त्याला संस्कृत 50% समजतंच. फक्त जे अगदी खूप शब्द आत सजे दशरथ वगैरे जे शब्द आहे रामरक्षेमधले त्याचा अर्थ आहे की आम्हाला कळणार, ते आमचं बापू समजावून सांगणार. अक्षय अशुंग निशंग संगीनव वगैरे वगैरे आम्हाला नसेल का, पण साधे सारे शब्द आम्हाला जे कळतात ना त्याचा अर्थ समजून घ्यायला बघा, तेवढे आमच्यासाठी पुरेसे असतात. तर वामांकार उड सीता मुखकमल मिल लोचनम. आता गोष्ट कशी आहे, मी आधीच सांगितलं की श्रद्धारूपिणी सीता आणि सबुरी किंवा धैर्यरूपी लक्ष्मण ह्या 2 पावलांवरतीच हा राम उभा आहे. पण मानवासाठी आधी काय? मानवासाठी आधी सीता मग लक्ष्मण. रामायणातली कथा आम्ही वाचतो. रामाला मरीच नावाचा राक्षस सुवर्णमृगाचं रूप घेऊन लांब घेऊन जातो आणि मग मायाई आवाजामध्ये तो ओरडतो की लक्ष्मणा धाव. सीता काळजीने सांगते लक्ष्मणाला की धाव, भावाच्या मध्ये चालेल. लक्ष्मण म्हणतो माते मी जातो, पण ही जी रेघ काढली आहे ना याच्या बाहेर तू येऊ नकोस. ह्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर तू येऊ नकोस. लक्ष्मण रेषेच्या आतमध्ये तुझं कोणीच काही बिघडवू शकणार नाही, कोणी काही करू शकणार नाही. तुझं आत पूर्णपणे संरक्षण आहे. म्हणजे आम्हाला कळेल की या श्रद्धेचं संरक्षण कोण करतं, तर लक्ष्मण रेषा म्हणजे सबुरी. ह्या सीतेचं रक्षण कोण करतं, तर लक्ष्मण रेषा म्हणजे सबुरी. आमची श्रद्धा राखतं कोण, तर आमची सबुरी. पण ही जी श्रद्धा आहे, ही श्रद्धा मानवासाठी आधी आहे आणि मग तिला आम्हाला लक्ष्मणाच्या लक्ष्मण रेषेत बसवावं लागतं. आम्हाला तिला लक्ष्मण रेषेत बसवावं लागतं आणि हाच पुरुषार्थ आहे. श्रद्धेचं नातं सबुरीशी जोडणं, सबुरीचं नातं श्रद्धेशी जोडणं हाच आमच्या जीवनातला खरा पुरुषार्थ आहे. कारण सबुरी नसेल तर मला सांगा जीवनात किती अशांतता आहे. श्रद्धा नसेल, प्रेम नसेल मला सांगा आयुष्यामध्ये, म्हणजे देवावरचं प्रेम लांब राहू दे, साधं घरामध्ये तुमच्यावर कोणी प्रेम करणारा मनुष्य नसेल तर जीवन किती निरस होऊन जाईल. साईश्वर त्यामुळे असेल कोणाचे तरी होऊन राहावे किंवा कोणाशी आपुले करावे ह्या विण दुसरे जगणे नसावे. पण आम्ही कोणाचे बनून जगतो का, कोणाला आमचं करून जगतो का, आम्ही आमचे गुलाम करून जगायला बघतो. नाही, प्रेम मिळालं ना तर आनंद आहे. निष्प्रेम जीवनामध्ये काहीही सुख नाही हे कळलं पाहिजे. प्रेम म्हणजे निखळ प्रेम हे मला कळलं पाहिजे. तर हे जे श्रद्धा आणि सबुरीचं नातं आहे
हे श्रद्धेचं नातं सबुरीशी आणि सबुरीचं नातं श्रद्धेशी एकत्र कशाने येतं तर ध्यानाने येतं. आधी श्रद्धा ठेवा, श्रद्धेने ध्यान करा. श्रद्धा ठेवा, श्रद्धेने ध्यान करा की सबुरी आपोआप आलीच, म्हणजे ती लक्ष्मण रेषा आलीच हे लक्षात ठेवा. मग माझ्या श्रद्धेवर कोणीही झडप घालू शकत नाही. त्यामुळे वामांग आणि दक्षिणांग एकत्र राहण्यासाठी, म्हणजेच तो अख्खा राम मिळण्यासाठी, अख्खा पुरुषार्थ माझा नीट सिद्ध होण्यासाठी मला काय करायला पाहिजे तर श्रद्धेने ध्यान करायला हवं. आणि ते ध्यान म्हणजेच हनुमंत हे लक्षात ठेवा. सीता शोक विनाशिने लाय सजीवन लखन जियाये, श्री रघुवीर हर्षिहुर लाय, रघुपति किन्नी बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत ही समभाई. हा हनुमंत जो आहे ना तोच हा धैर्य राखणारा आहे, तोच हा सबुरी राखणारा आहे, लक्षात ठेवा. पण हे कशातून आम्हाला प्राप्त होतं तर जेव्हा आम्ही ध्यान करतो तेव्हा. काय हनुमंत काय करत असतो? सदैव ध्यानमग्न आहे. तो सदैव राम सीतेचं, राम लक्ष्मण सीतेचं ध्यान करतोय. म्हणजे श्रद्धा आणि सबुरी, श्रद्धेमधून सबुरी उत्पन्न करून सबुरीतून श्रद्धा वाढवणारं काय तर ध्यान आहे, म्हणजे हनुमंत आहे. मी जेव्हा भगवंताचं ध्यान करतो कुठल्याही रूपाचं, मी काय करत असतो ऍक्च्युली मी हनुमंताचं ध्यान करत असतो. म्हणून त्या हनुमान चालिसामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की और देवता चित्तन धरई, हनुमते सई सब सुख करई. आम्हाला भीती वाटते, बापरे याच्यात म्हटले और देवता चित्तन धरी, आमची तर कुलदेवता आहे, ग्रामदेवता आहे, अमुक देवता आहे, तमुक देवता आहे, मग हे म्हणायची की नाही ओढ. पण राहून कुठल्याही देवाचं जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुम्ही आपसुक हनुमंताचं ध्यान करताच आहात. कारण परमेश्वराच्या कुठल्याही रूपाचं ध्यान म्हणजेच हनुमंत. श्रद्धा आणि सबुरी ह्यामधला बॉन्ड म्हणजे हनुमंत हे मला कळलं आहे. म्हणजे हा ध्यान मंत्र म्हणजेच हनुमंत हे मला कळलं आहे. रामाचं ध्यान म्हणजे हनुमंत, गणपतीचं ध्यान म्हणजे हनुमंत, शिवाचं ध्यान म्हणजे हनुमंत, विठ्ठलाचं ध्यान म्हणजे हनुमंत, स्वामी समर्थांचं ध्यान म्हणजे हनुमंत. कुठलाही देव घ्या, कुठल्याही परमेश्वराचं स्वरूप घ्या, नाम घ्या, त्याचं ध्यान म्हणजे हनुमंत हे कळलं पाहिजे. आणि ध्यानाशिवाय माझ्या श्रद्धेला सबुरीची जोड येऊ शकत नाही. पण आधी श्रद्धा यायला हवी. आणि श्रद्धा ही सीता आहे, जी कशी आहे? भूमिकन्या आहे, पृथ्वी तत्वाची कन्या आहे. म्हणजे आमच्यासारखीच आहे. आम्ही भूमीचे पुत्र आहोत ना सगळे, प्रत्येक मानव हा भूमिपुत्रच आहे. तशी सीता ही भूमिकन्या आहे. ह्याचा अर्थ काय की जो जो जन्मला त्याच्याबरोबर ती उगवलीच. ती आकाशातून पडत नाही, ती पृथ्वीतून निघते. ती धरणीमातेची कन्या आमच्यासारखीच. ह्याचा अर्थ काय की प्रत्येक मनुष्य जन्माला येतो त्याच्याबरोबर श्रद्धाही येतेच. आमच्याकडे श्रद्धा नव्हती असं म्हणणं ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही ती वापरलीत की नाही हाच फक्त प्रश्न आहे. धैर्य मात्र मिळवावं लागतं. पण ते कशाने मिळतं की लाय सजीवन लखन जी आहे, की हा ध्यानरूपी हनुमंताचं जेव्हा मी अवगाहन करतो त्याच क्षणाला या श्रद्धेला सबुरीची लक्ष्मण रेषा प्राप्त होते. लक्षात ठेवा. मग तो भयरूपी रावण येऊन सीतेला पळून नेऊ शकत नाही. म्हणून इथे ह्या ध्यान मंत्राचं महत्व सुंदर लक्षात ठेवा की वामांकारूढ सीता मुख कमल मिललोचन. बापू मग हा फक्त वामांगाकडे बघतोय, दक्षिणांगाचा काहीच उल्लेख नाही. कारण हा ध्यान मंत्र रामासाठी नाहीये, हा आमच्यासाठी आहे, मानवासाठी आहे. मानवासाठी पहिली सीता माशी मी सांगितलं. म्हणून जी नंतरची गोष्टी म्हणाल उद्या बापू नाही आम्ही पहिल्यांदा MBBS पास करणार, मग आम्ही मॅट्रिक होणार, मग आम्ही पहिलीची परीक्षा घेणार, तुम्हाला कोण काढतील? कोणी गेलं शाळेमध्ये सांगितलं की नाही माझा मुलगा पहिल्यांदा 11वीच्या परीक्षेला बसेल, मग 10वीच्या, मग 9वीच्या, मग 8वीच्या, मग पहिलीच्या. काय म्हणतील याला? बाकी सगळं ज्याला शक्य होईल तो त्याच्या ओळखी मिळतो, काय वजन टाकेल, ऍडमिशन मिळेल, सगळं मिळेल. पण हे शक्य आहे का मला सांगा? उलटा प्रवास नाही. तो सुलटच नीटच व्हायला हवा. तो पहिलीपासूनच 11वीचा पाहिजे. तो बाबा एका वर्गात 2 इयत्ता केल्या जास्त हुशार आहे हे मान्य, पण उलटा प्रवास होऊ शकत हे मला कळलं पाहिजे. त्याचप्रमाणे मानवासाठी पहिली श्रद्धा, श्रद्धेशिवाय ध्यान नाही, आणि श्रद्धायुक्त ध्यानाशिवाय धैर्य नाही, आणि श्रद्धायुक्त ध्यानाबरोबर मिळालेलं धैर्य हे सगळं मिळून
तो पुरुषार्थ म्हणजे राम, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून वामांकारूढ सीता मुखकमल मीललोचनम हा ध्यानमंत्रातला कळस आहे. रामरक्षेतला कळस कुठला मला म्हणाल तर हा आहे, वामांकारूढ सीता मुखकमल मीललोचनम. हा इथे आम्हाला पहिल्यांदा महत्व कळतं ध्यान म्हणजे काय, ध्यान कसं आणि का. कारण का या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला बघायचं आहे. ध्यानच का महत्वाचं, कारण त्याला आमचं ध्यान असतं म्हणून. ही त्याची मूळ क्रिया आहे, त्या भगवंताची मूळ क्रिया आहे. मग ती आमची मूळ क्रिया असायलाच हवी. तो आमचं ध्यान सतत करत असतो म्हणून मला त्याचं ध्यान करायला हवं. काही सर्व सृष्टीमुळे कोणाची रचित आहे, त्याने रचलेली आहे. मग त्याने जे केलं त्यानुसारच मला चालावं लागेल. मग तो जर आमचं सातत्याने ध्यान करतोय तर मलाही त्याचं ध्यान करायला हवं. पण मला तेवढं जमणार नाही, एखाद्या संता एवढं जमणार नाही, पण जेवढं मला जमेल तेवढं तर मला करायला पाहिजे. मला डोळे बंद करून ध्यान करणं काही आवश्यक नाही, लक्षात ठेवा. बरीच मंडळीची पत्र बरे, बापू आम्ही डोळे बंद करून ध्यान करणं आम्हाला जमत नाही. कशा डोळे बंद करतात, काय आवश्यकता नाही. सर्व तो फोटो काय मूर्ती असेल ती समोर ठेवा आणि त्याच्याकडे बघून ध्यान करा. अगदी साधी सुधी गोष्ट मला म्हणून सांगतो, आलक्ष्यामध्ये त्या इथे आम्ही करू. आम्ही साधं सुद्धा आहे, आपला चेहरा फोटो मला आवडतोय, चित्र मला आवडते, मग ते गोष्टीच्या पुस्तकावर असताना काही बिघडणार नाही. अगदी मनापासून तुम्हाला सांग, अगदी मनापासून ध्यान का करायचं, तो ध्यान करतो म्हणून. साधी गोष्ट लक्षात घ्या. दररोज सकाळी आम्ही म्हणतो की सूर्य उगवला आणि संध्याकाळी म्हणतो सूर्य मावळला. सूर्य कुठे जातो का, कुठेच नाही. तो आमच्याकडे बघतच असतो. आम्ही त्याच्यापासून दूर जातो किंवा आम्ही त्याच्यापासून जवळ येतो. आमच्या जीवनात प्रकाश की अंधकार हे कशावर अवलंबून आहे, आम्ही त्याच्या समोर आहोत की त्याच्या समोरून आम्ही आमचं तोंड फिरवलंय. एवढी साधी गोष्ट आहे. तो आमचं ध्यान करतोच आहे, पण आम्ही त्याच्यापासून मुखकमल मीललोचनम अवस्थेमध्ये आहोत की विनमुख कमललोचनम अवस्थेमध्ये आहोत, हे आम्ही ठरवायला हवं. आम्ही जर विनमुख कमललोचनम अवस्थेमध्ये असू तर मग पंचायत आमची. मग त्या देवाला दोष देऊन उपयोग काय मला सांगा. आणि म्हणून ध्यानमंत्र अत्यंत आवश्यक मानला गेलेला आहे आणि ध्यानही प्रत्येक उपासनेच्या अंगामध्ये अत्यंत आवश्यक मानलेलं आहे. आणि हे ध्यान फक्त सगुणाचं करता येतं. त्या निर्गुण निराकार स्वरूपाचं ध्यान करता येत नाही. म्हणून ज्ञानमार्ग कठीण का, तिथेही ध्यानधारणा आवश्यक आहे. म्हणजे ध्यान करायचं आहे स्वतःच्या स्वरूपावर, आत्मरूपावर. स्वतःरूप स्वतःचा चेहरा नाही तर त्यातला आत्मा जो आहे त्या आत्म्यावरती. आणि तो आत्मा कसं आम्हाला माहिती आहे, याचं वर्णन न इथे असंच केलं गेलेलं आहे. मग हे ध्यान किती कठीण आहे मला सांगा. मग आम्हाला बरेच योगमार्गी वगैरे शिकवतात की असं श्वास घ्या, मग असं ओढा, मग तुमचं लक्ष त्या श्वासावर जाऊ दे. आणि आम्हाला कुठे कळतं श्वास इथून चाललाय, इथे चाललाय की इथे चाललाय, कुठे ध्यान करणार मला सांगा. मग आम्हाला ऐकून खूप छान वाटतं बोलायला लोकांना. म्हणजे बरेच लोक असे पुस्तक घेऊन फिरत असतात की असं श्वासावर ध्यान करा, मग तो श्वास आतमध्ये चाला. खरंच आहे, काही चुकीची गोष्ट आहे, बरोबर आहे. त्या प्राणायामाचं योगाचं तर अवश्य भाग आहे, पण ती गोष्ट किती कठीण आहे. मग निर्गुण निराकार परमात्म्याचं ध्यान किती आम्हाला कठीण आहे मला सांगा. सगुणाचंच ध्यान आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून ध्यानामध्ये, भक्ती मार्गामध्ये सगुणोपासना का सांगितली जाते, साकार उपासना आम्हाला का सांगितली जाते, तर ध्यान ही अत्यंत आवश्यक गोष्टी आहे. ज्ञानमार्ग असो, कर्ममार्ग असो, भक्ती मार्ग असो, योग मार्ग असो, ध्यानाशिवाय परमेश्वर प्राप्ती नाही. आणि योग मार्गातील ध्यान, कर्म मार्गातील ध्यान आणि ज्ञान मार्गातील ध्यान हे आम्हा सामान्य माणसासाठी अत्यंत कठीण आहे, अत्यंत कठीण आहे आमच्यासाठी. तर भक्ती मार्गातील ध्यान हे आमच्यासाठी खूप सोपं आहे. पण तेही जर आम्ही करायला तयार नसू आणि अभक्तीच्या मार्गातलं ध्यान करत असू, आम्ही इतर लोकांचं ध्यान करत बसत असू, तर मला सांगा माझ्यावर कृपा भगवंत कसा करेल. आणि जो कृपा करेल त्या मगाशी सांगितले त्या बिचाऱ्या गरीब बिचाऱ्या मुलाला त्याचं दुर्दैव होतं. म्हणून तो त्या महिलाश्रमामध्ये राहिला. त्याच्या आणि आजूबाजूला कोणी पुरुष असता तर तो पुरुषासारखं वागायला शिकला असता. आमच्या तशी परिस्थिती आहे का की आमच्या बाजूला फक्त वाईटच माणसं आहेत की यांचा आम्ही कायम त्याच्या वाईट गोष्टीचा विचार केला पाहिजे. अरे कलियुग असलं तरी मनापासून सांगतो राजानो की असा विचार करू नका की 100च्या 100 तुमच्या आजूबाजूची माणसं वाईटच आहेत, असा विचार करू नका. इथेच आम्ही चुकतो. जी 2 चांगली माणसं मिळतील ना त्यांच्या चांगलेपणाचा विचार का नका करू.
ज्या चांगल्या पवित्र गोष्टी दिसतील, सुंदर गोष्टी दिसतील, त्याचा विचार जास्त करा. मला माहिती आहे कलियुग आहे, त्यामुळे वाईट विचाराची, वाईट प्रवृत्तीचा प्रभाव जास्त आहे. तशी माणसाकडे तुम्हाला जास्त भेटेल. पण तसा विचार करून चालणार नाही. तुम्ही विचार चांगल्या माणसांचा करा, घडणाऱ्या चांगल्या घटनांचा करा. काही माणसं मी बघतो, पेपर सकाळी उघडलं की बातम्या असतात, अमुक जीपला ॲक्सिडेंट झाला, 5 माणसं मेली, ह्या ठिकाणी ट्रेनला ॲक्सिडेंट झाला, असं झालं, तिकडे ब्रिज कोसळला, इकडे बिल्डिंग कोसळली. असल्या बातम्या वाचल्यामुळे त्यांना भयंकर आनंद. काही माणसं बघा तुम्हाला भेटली नाही कधी चांगल्या बातम्या देणार नाहीत, काय वाईटच बातम्या देत राहतात. तुम्हाला माहिती आहे ती बाई तुमच्याबद्दल असं बोलत होती, तुम्हाला माहिती आहे तो मोसे म्हणाला तुम्ही सगळे खोटे आहात, तो माहिती तुम्हाला तिकडे मी गेलो ती बाई असं मग तुमच्याबद्दल म्हणत होती. कधीतरी येऊन ती व्यक्ती तुम्हाला सांगते तुमच्याबद्दल ही व्यक्ती चांगलं बोलत होती, कधीच नाही. अशी व्यक्ती पहिली वर्जावी. काय कोणी बोलत असेल तर बोलू द्या, काय फरक पडतो मला सांगा. तुमच्या अंगाला भोकं पडतात का? तुमचं प्रारब्ध कोणी बदलू शकतं का? कोणीही बदलू शकत नाही. ते तुमचं तुम्हालाच बदलायला हवं, आम्हाला कळलं पाहिजे. मग अशी सगळी संगती आहे ना, ती सगळी दुःसंगती आहे. त्यापेक्षा सत्संग करावा. सत्संगाचं महत्त्व आम्हाला का सांगितलं जातं, तर सत्संगामध्ये ध्यान नीट लावता येतं. जेव्हा आम्ही गजर करतो, नाचतो, गातो, तेव्हा आमचं लक्ष त्या एका चित्रावर कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, त्यामुळे आमचं ध्यान लागतं. ध्यान लागलं की श्रद्धेला सबुरीची सहाय्यता मिळायला लागते, आणि श्रद्धा, सबुरी आणि ध्यान एकत्र आलं की तो भगवंत आलाच. जे काय नाव असेल तसं, तो जो कोणी असेल तो, पण ध्यान आवश्यक. मग तो कृष्ण रूपाने असो, सद्गुरू रूपाने असो, दत्तगुरू रूपाने असो, हनुमंत रूपाने असो, की आणखी कुठल्या रूपाने असो. पण हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये काहीही घडू शकत नाही, हे मला काही पहिल्यांदा कळलं पाहिजे. आज आपण जे पद बघितलेलं आहे ते वामांकारूढ सीता मुखकमल मिललोचनम, त्याच्यामध्येच आम्हाला कळलं पाहिजे दक्षिणांकारूढ लक्ष्मण मुखकमल मिललोचनम, पण तेवढंच आहे. हे पण आम्हाला तेवढंच कळलं पाहिजे. पण आम्ही मानव, आम्हाला पहिल्यांदा श्रद्धेच्या सहाय्याने ध्यान करायला पाहिजे. आणि श्रद्धा प्रत्येक मानवाकडे असतेच. जन्मलेल्या मुलाकडे जन्मतः श्रद्धा असते त्याच्या आईविषयी. म्हणून बघा, नुकत्या जन्मलेल्या मुलाला पण त्याच्या आईचा स्पर्श आणि इतर बायकांच्या स्पर्शामधला फरक कळतो. म्हणजे याचा अर्थ काय, जन्मतःच प्रत्येक बालकाला, की ज्याला तेव्हा बोलताही येत नसतं, खाताही येत नसतं, आईचं दूध पण पिता येत नसतं, तेव्हा सुद्धा त्या बाळाला श्रद्धा माहिती असते. म्हणजे आम्हाला कळेल की सीता भूगर्भातून का जन्मले. आम्ही ज्या क्षणी आईच्या गर्भातून बाहेर येतो तेव्हा आमच्याबरोबर ती श्रद्धा आईच्या प्रेमाच्या रूपाने आलेलीच असते, लक्षात ठेवा. आमच्याकडे श्रद्धा नाही असं नाही, होती, आम्ही हाकलून काढली तिला, आहे पण आम्ही तिला वापरत नाही आहोत. आज आम्हाला निश्चय करायचा आहे की आमच्या बापूने आम्हाला कंठशोष करून सांगितलंय की श्रद्धा प्रत्येकाकडे आहेच, ती आम्हाला फक्त वापरायची आहे. कशासाठी, तर ध्यान करण्यासाठी, पवित्र गोष्टीचं, त्या परमात्म्याचं, चुकीच्या आजूबाजूच्या मैत्रिणींचं आणि शत्रूंचं नव्हे तर भगवंताचं ध्यान करण्यासाठी. आणि ज्या क्षणी मी श्रद्धेने ध्यान करीन, सबुरी म्हणजे धैर्य, म्हणजे शौर्य, म्हणजे स्थैर्य माझ्याकडे आपोआप येणारच आहे. आणि श्रद्धायुक्त सबुरी जेव्हा ध्यानामध्ये परिणित होते तेव्हाच पुरुषार्थ सिद्ध होतो. हरिओम.